धाराशिव शहरात दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास समोर आली। खाजानगर व गणेशनगर भागात हा प्रकार घडला असून अज्ञात कारणाने दोन गट आमने-सामने आल्यानंतर दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या 3 नळकांड्या फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस निरीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजपाटा दाखल झाला होता। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळला आहे। तसेच परिस्थिती पूर्वपदावर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। विशेष म्हणजे एका यूट्यूब चॅनलच्या पत्रकारामुळे जमाव भडकल्याचा आरोप करण्यात येत असून त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे। धाराशिव शहरात सोमवारी रात्री 2 गटात वाद झाला। वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले। त्यामुळे दोन्ही गटातील जमाव आमने-सामने आला आणि दगडफेक झाली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र जमाव मोठा असल्याने अधिकचा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला। स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी घटनास्थळी पोहोचले। यावेळी पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या 3 नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या। त्यानंतर जमाव कमी झाला। पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। तसेच आपणावर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। 2 गटातील वादानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली। धाराशिव शहरात झालेल्या राड्यानंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 307 व इतर कलम अंतर्गत जवळपास 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला। तसेच 3घांना अटक करण्यात आली आहे। तर दगडफेकीच्या घटनेत अनेक वाहनांचे दुकानाचे नुकसान झाले आहे। तसेच 4-5 लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। पोलिसांकडून इतर आरोपींची देखील शोध घेतला जात असून त्यांना देखील अटके केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली।